तर आज आहे एकादशी आणि आपली देवपूजा पण छान मस्त अशी झालेली आहे। तर मी आज पाहू शकताय श्रीकृष्णावरती मी आज मंजुळा वाहिल्यात, तुळस आणि मंजुळा, आणि इकडे विठ्ठल रुक्मिणी वरती सुद्धा मी तुळस आणि मंजुळा दोन्ही सुद्धा वाहिलेले आहेत। आणि ते श्रीकृष्णावरती पण किती छान दिसते मूर्ती। आज एकादशी निमित्त आणि तुळशीला सुद्धा खूप सारे अशी मंजुळा आल्या होत्या, तर ते मला कट पण करायचे होते। तर म्हटलं आज आपण भरपूर अशी मंजुळा देवावरती वाहूया। कसं दिसतोय देवघर, छान मस्त सुंदर असा छान देवपूजा झाली। आज एकादशी आहे ना। हॅलो नमस्कार, मी नंदिनी, स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन ब्लॉग मध्ये। तर सकाळपासून मी काहीच व्हिडिओ बनवला नव्हता, आता झाले रात्र, म्हणजे मी घरी आले मगाशीच, तर म्हटलं एक छोटासा आपण व्हिडिओ बनवूया। आणि आज मी काल आईकडे गेले होते ना, तर मी आज आईला माझ्याकडे बोलवलेलं आहे। तर मग स्वयंपाकाची पण तयारी करायची, अजून आई अजून आली नाही, येईल। तर म्हटलं आपण एक छोटासा व्हिडिओ स्टार्ट करूया, तोपर्यंत ती येईल। आणि कालच्या व्हिडिओला तुम्ही खूप छान प्रतिसाद दिलात, त्यामुळे खूप छान वाटलं। तर अशीच तुमची साथ आमच्या सोबत कंटिन्यूअस असू द्या। आणि तसंच व्हिडिओला तुम्ही लाईक सुद्धा करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा, जेणेकरून अजून छान वाटेल आम्हाला आणि व्हिडिओ बनवायला पण छान आम्हाला उत्साह येईल। तर अशीच तुमची साथ आमच्या सोबत असू द्या। आणि चला तर मग मी आता स्वयंपाकाला सुरुवात करते, जमलं तर तसंच तुम्हाला पण दाखवते। तर आज बघा आई आलेले आणि आळूच्या वड्या बनवत आहे। त्याच्यामध्ये काय काय टाकलं हे आता मी नंतर सांगेन, कारण उशीर होतोय, त्यामुळे पटपट आवरायचं चाललंय। आळूच्या वड्या करायचे चाललेत। आळूच्या वड्या कुणाकुणाला आवडतात, मला तर खूप आवडतात। एकावर एक असे 4-5 पानं लावून घ्यायचे, मग त्याला छान बॉईल करून घ्यायचं, मग तळून घ्यायचं, मग खायचं। बघा असं छान मस्त घट्ट फोल्ड करून घ्यायचं, ते निघायला नाही पाहिजे। चला आता दुसरं लावायचं चाललंय। आता बॉईल करण्यासाठी इडलीच्या भांड्याचा वापर केलेला आहे। तर याच्यामध्ये आम्ही आळूच्या वड्या उकडण्यासाठी ठेवलेल्या आहेत, तर झाल्यावर तुम्हाला दाखवते मी। इडलीच्या भांड्यात असं कधी कोणी केलंय का? आम्ही तर पहिल्यांदाच केलंय असं। तर मित्रांनो, आजी घरी आलेली आहे आता। मम्मी आणि आजी मिळून दोघं सोबत स्वयंपाक करताय, बघा दिसतोय का आम्ही? हो। या सगळेजण आळूच्या वड्या खायला। आजी जरा बिझी, लाल तिखट टाकू ना, मीठ टाकलं, मीठ टाकलं। मला आमचे व्लॉग्स आवडतात का नक्की सांगा कमेंट करून। मी केलेले आवडतात का ते पण सांगा। आणि मामा पण आलेला आहे, तर मग मी दाखवतो तुम्हाला।
हे बघा मामा. हाय करतोय. तर चला रेसिपी इथं बनत आहे पटापट. तर तोपर्यंत बाय बाय. तर कुणाल सुद्धा ब्लॉग करायला व्हिडिओ बनवायला शिकलाय. तर तुम्हाला कुणालचे ब्लॉग बघायला आवडतील की माझे, तर तुम्ही नक्कीच कमेंट करून सांगा. कारण कुणाल खूप छान बोलतो, मला तर खूप आवडतं. आणि कुणालची ड्रॉइंग तुम्ही पाहिली तर कुणाल होमवर्क करतोय आणि त्याची अभ्यास करायची तयारी चालू आहे. इकडे स्कूलची बॅग वगैरे भरायचं त्याचं चालू आहे. तर चला तिकडे स्वयंपाक पण चालू आहे. तर म्हटलं आज व्लॉग घेतला नव्हता ना, तर मग कुणालला पण घेऊन बोलूया म्हटलं थोडंसं. चला तर कुणाल आता होमवर्क करायला जातोय आणि मी पण जाते किचनमध्ये. चला आमची सगळ्यांची जेवण वगैरे झालेले आहेत आणि सगळे आई वगैरे सगळे गेले घरी. आणि आता रात्रीचे आज खूपच उशीर झाला आणि तुम्हाला दिसत असेल माझ्या चेहऱ्यावर मी खूप दमले आता. आणि चला तर आजचा छोटासा आणि छान आमचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे नक्कीच मला सांगा. आणि आपल्या व्हिडिओला असेच तुम्ही सगळेजण सपोर्ट करत राहा. चला तर मग भेटूया पुढच्या अजून एखाद्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.